नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे दुःख हे सांगू कुणाने. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. तुम्ही काय हवं ते करा. फेसबुकवर आपला वाईटातला वाईट फोटो टाका. आपलं स्टेटस कॉम्प्लिकेटेड ठेवा. 4-6 बॉयफ्रेंड्स असल्याचं सांगा किंवा यापेक्षाही अजून काहीतरी भन्नाट करा. पण कॉमेडियनशी लग्न करू नका. आजतागायत मी त्या दुर्दैवी क्षणाला शिव्या घालते, जेव्हा एका लग्नासमारंभात मी या कॉमेडियनवर भांडले होते. चक्क त्याच्या प्रेमात पडले होते. तो एकामागोमाग एक विनोद, चुटके, मजेशीर प्रसंग असे काही रंगवून सांगत होता की हास्यविनोदाचा अखंड धबधबा कोसळत होता. या माणसाशी लग्न केलं तर सौख्याच्या सागरातच डुबता येईल हा विचार मनात आला. तसा तो आईबापाला देखील सांगितला. त्यांनी खूप समजावलं. तो हसवतो आहे, पण अशी मुलं संसार करायला अपात्र असतात. शोरूममधल्या महागड्या काचेच्या वस्तूसारख्या त्या तिथेच शोधतात. तो तुला रागावणारही नाही कधी, पण विनोदानेच तुझा तासेल. त्याच्याशी लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाक. पण मी त्यांचं म्हणणं साथ धुडकावून लावलं. त्याचा आजही मला खूप म्हणजे खूपच पश्चाताप होतो. आता वाटतं की किती दुर्दैवी, किती अभागी दिवस होता तो. आमचा साखरपुडा झाला होता आणि यांनी सगळ्या उपस्थितांना विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसायला लावून दमवलं होतं. मीही गर्वाने पुरीसारखी टम फुगली होती. किती चांगला नवरा मिळालाय तुला, भाग्यवान आहेस हो, अभिनंदन करताना प्रत्येकाने म्हटलं होतं. पण लग्न झालं, पण टम फुगलेल्या माझ्या पुरीतली हवाच निघून गेली आणि त्याची चपटी पापडी झाली. आमच्या पहिल्या रात्रीलाही ते इतके बोलत होते, इतके विनोद सांगत होते की हसून हसून माझे गालनपोट दुखायला लागले. इथेच विषय थांबला असता तर ठीक होतं, पण त्यांनी माझा मेकअप, माझे दागिने, लग्नात आणि आलेल्या भेटवस्तू सगळ्यावरच इतके काही विनोद केले की पुन्हा काही मी त्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. मी दिसते चांगली, माझ्या हसण्यावर तर अख्खं कॉलेज फिदा होतं. त्या माझ्या हसण्यावर यांनी काय म्हणावं. तू हसतेस ना, तेव्हा वाटतं की पॉपकॉर्नचं मशीन ऑन केलं. मक्याच्या दाण्यांसारखे तुझे दात तडतडत बाहेर येऊन पडतील की काय असं वाटतं. खरं सांगते, त्या दिवसानंतर मी हसणंच बंद केलं. बंद कंसासारखं तोंड मिटून घेतलं. माझ्या गोऱ्यापान रंगाचा मला आणि माझ्या आईवडिलांनाही केवढा अभिमान. पण कमेंट करत ते म्हणाले, तू अशी झगमगणाऱ्या ट्यूबलाईटसारखी का फिरतेस? फेअर अँड लवलीतून रिचार्ज करून आली आहेस का? संतापाने मी लाल पिवळी झाले. माझे सुंदर केस, माझी नाजूक पावलं, कशाचंही त्यांना कौतुक नाही. काही ना काही जीवाला लागेल असंच ते त्याबद्दल बोलतात. एकदा संतापून मी म्हटलं, काहीतरी काम करा ना, नुसतीच बडबड करता येते. गदगदून हसत नवरा म्हणाला, कामच करतोय, बोलणं हेच माझं काम नाही का? एकदा मला सोन्याच्या रिंगा घ्यायच्या होत्या. मी दुकानात त्यांना दाखवलं. मला म्हणतात, अगं या काय रिंगा म्हणायच्या? 2 बाळ मजेत घालतील असे झोके आहेत हे. म्हणजे आता आधी आपल्याला जुळं व्हायला हवं, मग आपण हे झोके झोपाडे घेऊयात. माझा सगळ्यात उत्साहात आता संपला. बरं, आता हे सांगू तरी कुणाला? एकच सांगते, उपवर मुलींनो, कॉमेडियनशी लग्न करू नका. दुःख हे माझे मला, मी सांगू कुणा कशी. भाडले त्याच्यावरी आणि चक्कही पडले हो फशी. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.